बाबा सांग ना आपण कुठे जाणार आहोत? ओके मग मी गेस करू? नको, त्यापेक्षा मी गाणी लावतो. नाही, मला गाणं ऐकायचं नाहीये. मला कळायला हवं ना आपण कुठे चाललोय ते. आपण स्वित्झर्लंडला चाललोय ना? नाही. आपण ऑस्ट्रेलियाला चाललोय का? नाही. मग सांग ना बाबा कुठे चाललोय आपण? शॉर्ट ट्रिप आहे का? तुझ्या कामातून थोडासाच वेळ मिळालाय का? आपण दुबईला जाणार आहोत ना? नाही बाळा, आपण दुबईला सुद्धा जात नाही आहोत. मग कुठे जाणार आहोत आपण? खूप जास्त दिवसांसाठी जाणार आहोत का? बाबा पण प्लीज, जर खूप जास्त दिवस जात असू ना तर आपण भावनी आणि सिद्धू बाबाला पण घेऊन जाऊया. आनंदी, तुला कितीही वाटत असलं तरी आपण त्यांना नाही घेऊन जाऊ शकत. इज दॅट क्लिअर? त्याच्यासाठी तिकीट्स लागतात, विजा लागतो. विजा लागणार आहे म्हणजे नक्कीच आपण आउट ऑफ कंट्री जाणार आहोत. बाबा प्लीज प्लीज, आपण भावनी आणि सिद्धू बाबाला पण घेऊन जाऊया. प्लीज ना बाबा प्लीज. आपल्याला तिथे खूप मजा येईल. आपण खाऊ 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 मस्त एकदम मज्जा करू. खूप मजा येईल बाबा. स्टॉप इट आनंदी. आनंदी, तू कितीही म्हटलंस तरी आपण तसं नाही करू शकत. त्याच्यासाठी तिकीट लागतो, विजा लागतो. तिकीट्स आणि विजा असं पटकन नाही मिळत. आजच्या आज तर इम्पॉसिबल आहे. एक प्रोसिजर असतो बाळा. ट्राय टू अंडरस्टँड. आनंदी, ट्रस्ट मी, आपण जिथे जातोय तिथे तुला खूप मजा येणार आहे. मला कुठलीही जागा तेव्हा आवडते जेव्हा माझ्यासोबत भावनाई आणि सिद्धू बाबा असतात. बरं, आपण जिथे जातोय ना तिथे तुला आवडीचं सगळं करायला मिळणार. म्हणजे जसं तुला बुक्स वाचायला आवडतात, तुला खायला आवडतं, छान छान खायला मिळणार, तुला फिरायला मिळेल भरपूर ठिकाणी. नंतर की नाही, तिकडे जसं आपण इकडे स्विमिंग पूलमध्ये करतो की नाही स्विमिंग, तर तिकडे ना खूप सुंदर सुंदर बीचेस आहेत आणि स्वच्छ बीचेस. म्हणजे तुला जिकडे पाहिजे तिकडे ज्या बीचवरती जायचे आणि खूप आहेत, त्यामुळे तुला जिथे पाहिजे तिकडे तू जाऊ शकतोस स्विमिंग करायला. आहे की नाही मजा? बाबा आपण कुठेही गेलो तरी मला मज्जा येणार नाही. मला मज्जा करण्यासाठी सिद्धू बाबा आणि भावनाही हवेत. अरे बाबा चल ना, आपण घेऊन जाऊया त्यांना. तेव्हा आपण तेव्हा खूप मज्जा करू तिथे. चालेल? चालेल ना? चल ना बाबा, घेऊन जाऊ आपण. बाबा चल ना, घेऊन जा. तिथे आपण खूप मज्जा करू. जर तू त्यांना दोघांना घेऊन गेलास ना तर मी पण येईन. चालेल? चल ना बाबा, आपण घेऊन जाऊया. खरंच खूप मजा येईल आपल्याला. आत्या, तोरण लावून झालं, आता काय करू? आता मस्त फुलांच्या पाकळ्या कर. ठीक आहे, लगेच करतो. आत्या, किती मस्त काढलीयस रांगोळी. थँक्यू. ये बाय. किती झालं मीटच नाही का सर? सावकाश हा. ये. चल बाळा. आई, बाबा, म्हणजे खरं तर मी आपल्याच घरी परत येते, पण असं वाटतंय की खूप दिवस झालेत या गोष्टीला. म्हणजे काळ लोटून गेला. ये. का जानू? का वागलीस तू असं माझ्याशी? किती दिवस मी तू परत यावेस याची वाट बघत होतो. कित्येक महिने मी मनात हाच विचार घेऊन जगत होतो की तू माझ्याकडे परत यावीस, आपला संसार पुन्हा सुरू व्हावा. पण जानू, असं काहीच होत नाहीये. कारण तू परत आलीयस. येस, तू परत आलीस, पण तू मला ओळखत नाहीयेस. आई, बाबा, काय रे वेंकी दादा, तुम्ही मला जानू का म्हणताय? दुसरं काय म्हणू? तुम्ही मला जानवीच म्हणा.
जानू, तू आपल्या फॅमिली मधल्या प्रत्येक व्यक्तीला ओळखतेस, पण तू मला ओळखत नाहीयेस. का जानू? का वागलीस तू असं माझ्याशी? जानू, बघ तू आपल्या घराकडे. या घरात, या आपल्या घरात किती सुंदर आठवणी आहेत आपल्या. त्या किचन मध्ये तू काम करत असताना मी कितींदा तुला छान मिठी मारली आहे. या सोफ्यावर आपण बसून गप्पा मारल्या, छान टाइम स्पेंड केलाय जानू. त्या डायनिंग टेबलवर बसून आपण एकत्र डिनर केलेत जानू. माझ्यासाठी कितींदा तू सुंदर सुंदर गाणी गायली आहेस. या घरामध्ये तुझा आवाज घुमलाय. हे जानू, तुझं गाणं अजूनही माझ्या कानात आहे, माझ्या मनात आहे. जानू, तू माझ्या मनात आहेस, तरी तू असं का वागतेस? जानू, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आय नो इट. तरी तू आपल्या एकमेकांवरचं प्रेम कसं काय विसरलीस जानू? सगळं संपलंय जानू. सगळं संपलंय जानू, सगळं संपलंय. सगळं संपल्यासारखं वाटतंय मला जानू. यु नो व्हॉट, तू जोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर आली नव्हतीस ना, तोपर्यंत मला होप होती की तू कधी ना कधीतरी माझ्या समोर येशील, आपण परत भेटू. ज्या क्षणी तू त्या यॉटवरून उडी मारलीस, त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझी वाट बघतोय जानू. जानू, माझ्या आयुष्यातल्या त्या होप्स ना, त्या आशेला तू फुल स्टॉप देऊन टाकलास जानू. का केलंस तू असं जानू? का? सगळं संपलंय आता जानू, सगळं संपलंय.